सहभाग डॉक्टर प्रतिभा जाधव आणि डॉक्टर स्वप्ना लांडे यांचा. निवेदन सुधीर फुलके आणि प्रीती जैन यांचं. सादर करते आशिष गावंडे. सावित्री तू होतीस म्हणूनच स्त्रीची चूल आणि मूल ही चौकट मोडली. सावित्री तू होतीस म्हणूनच. सावित्री तू होतीस म्हणूनच स्त्रीची चूल आणि मूल ही चौकट मोडली. सावित्री तू होतीस म्हणूनच प्रथांची ही प्रेत तू जमिनीत गाडलीस. सावित्री तू होतीस म्हणूनच. सावित्री तू होतीस म्हणूनच स्त्रीनं प्रत्येक लढाई आजपर्यंत जिंकली. सावित्री तू होतीस म्हणूनच. सावित्री तू होतीस म्हणूनच शिक्षणाची दारं खुली झाली आणि आज दगडांची ही फुलं झाली आणि आज दगडांची ही फुलं झाली. क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंती महिला शिक्षण दिन म्हणून साजरी करण्याबाबत महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण आणि क्रीडा विभागाने दिनांक 24 डिसेंबर 2020 रोजी शासन निर्णय प्रसिद्ध केला. त्या प्रस्तावनेत लिहिले आहे, स्त्री शिक्षणाच्या प्रणेत्या प्रथम शिक्षिका क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचा 3 जानेवारी हा जन्मदिवस राज्यात साजरा केला जातो. स्त्रियांच्या मुक्तिदात्या असणाऱ्या सावित्रीबाई फुले यांनी दिलेले शैक्षणिक योगदान, त्यांनी आचरणात आणलेली स्त्री उद्धारासाठीची मूल्ये भावी पिढीसाठी अत्यंत महत्वाची आहेत. क्रांतीज्योती सावित्रीबाई फुलेंचे शिक्षणातील योगदान, त्यांचे कार्य समाजातील सर्व घटकांपर्यंत पोहोचविणे आणि त्यांनी रुजवलेली शैक्षणिक मूल्ये पुढील पिढीत संक्रमित होणे गरजेचे आहे. ही गरज ओळखून क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती महिला शिक्षण दिन म्हणून साजरी करण्याचा शासन निर्णय प्रसिद्ध करण्यात येत आहे. स्त्री शिक्षणाच्या प्रणेत्या, स्त्रियांच्या मुक्तिदात्या म्हणून सावित्रीबाईंचा उल्लेख प्रस्तावनेत आहे. कारण अपाला, घोषा, लोपमुद्रा, गार्गी, मैत्रेयी यासारख्या विदुषी पूर्व वैदिक कालखंडात होऊन गेल्या. हा कालखंड इसवी सन पूर्व 1000 होता. तेव्हा स्त्रियांना शिक्षणाचा अधिकार होता. पण त्यानंतर उत्तर वैदिक कालखंडात म्हणजेच इसवी सन पूर्व 1000 ते इसवी सन 500 त्यानंतर आलेला मध्ययुगीन कालखंड इसवी सन 1500 पर्यंत स्त्रियांचा दर्जा उत्तरोत्तर अतिशय खालावत गेला. इसवी सनापूर्वीची 1000 इसवी सनानंतरची म्हणजेच सावित्रीबाईच्या प्रत्यक्ष कार्य सुरू होईपर्यंतची 1848 वर्षे, मोघम अर्थाने 2850 वर्ष भारतवर्षातील स्त्रियांचा दर्जा, कर्तृत्व अधिकाधिक अवनत होत गेले. बहुसंख्याक भारतीय समाज हा अज्ञानाच्या काळोखात जीवन जगत होता. अशा समाजाला ज्ञानप्रकाश दाखवण्याचे कार्य क्रांतीज्योती सावित्रीबाई फुलेंनी महात्मा ज्योतिरावांसोबत केले. सावित्री किती अण काय ती रूप वर्णावी तुझी. सावित्री किती अण काय ती रूप वर्णावी तुझी. तू असशी अनंतात पण हृदयांतरी प्रतिमा तुझी. सावित्री तू दिसतेस मला. सावित्री तू दिसतेस मला माझ्या मनाच्या नभात. सावित्री तू भासतेस मला एक मंगल प्रभात. तूच दामिनी, तूच दामिनी, तूच स्वामिनी, तूच कांतान, तूच मानिनी. माऊली तूच पण कधी वाघिणी. माऊली तूच पण कधी वाघिणी. पारतंत्र्यातील स्वातंत्र्यवादिनी. पारतंत्र्यातील स्वातंत्र्यवादिनी. भारतातील पहिली शिक्षिका, मुख्याध्यापिका, पहिली अर्वाचीन कवयित्री, अंधश्रद्धा निर्मूलक, समाज सुधारक, उद्योग प्रेरक, शिक्षण तज्ञ असे अनेक पैलू सावित्रीबाईंच्या व्यक्तिमत्वाला होते. विवाहानंतर सावित्रीबाई आणि सगुणाबाई शेतामध्ये राबत असताना ज्योतिरावांच्या संपर्काने त्यांना शिकण्याची इच्छा उत्पन्न झाली. भाजी भाकर शेटजीच्या पुढ्यात वाढली आणि भाकर खाल्लं. हळूच पुस्तक काढलं. शेटजी पहिलाच घास घेणार. तेवढ्यात त्यांनी पुस्तक पाहिलं. एकदा मायाकडं, एक डाव पुस्तकाकडं, एक डाव मायाकडं, एक डाव पुस्तकाकडं. नवल वाटलं शेटजीला माया. डोळं इस्पारून डोळं मोठं करून म्हणलं, कसं हे काय ग सांगू, पुस्तक आणलं, शिकायचंय, वाचायचंय तुला, शिकशील, वाचशील, अक्षर गिरवायचे तुला. अगं सांग, शिकशील का? अशी काय बघते सोंगासारखी. मी आजशी झोपेतून खडबडून जागी झाली आणि म्हणलं, वय 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 शेठजी, शिकवाल तर शिकल की शेठजी म्या. आणि त्या दिवसापासून रोज वावराच्या काळ्या मातीची पाटी आणि काडीची लेखणी अशी आमची शाळा सुरू झाली. त्या काळात स्त्रीने जर अक्षर गिरवले तर त्याच्या अळ्या होऊन पतीच्या जेवणात पडतात आणि तिला पुढचा जन्म वटवाघुळाचा मिळतो, अशा अंधश्रद्धा वजा खोडचट कल्पना समाजात होत्या. पण अशा खोडचट कल्पना सावित्रीबाईंनी न स्वीकारता आजच्या विज्ञानवादी दृष्टिकोनातून विचार करून शिक्षण घेतले आणि इतरांसही दिले. पुढे हाच विज्ञानवादी दृष्टिकोन त्यांच्या 1854 साली शिळा प्रेसवर प्रकाशित झालेल्या काव्य फुले या कविता संग्रहातील नवस या कवितेत संत तुकोबाराय आणि ज्योतिरावांप्रमाणे धार्मिक मध्यस्थाला, धार्मिक अज्ञानाला
अस्वीकार करून त्या म्हणतात, नवस करीती डॉक्टर स्वप्ना लांडे, विभागीय महिला संपर्क प्रमुख, अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समिती. नवस करीती बकरू मारेन नवस फेडेन बाळ जन्मी धोंडे मुले देती नवसा पावती लग्न का करीती नारी नर. ओळींवरून त्या संत तुकारामाची बोली बोलत असल्याची भासते. भाषणमालेत प्रकाशित झालेल्या एका भाषणात दैव, प्रारब्ध यावर विश्वास ठेवणारे लोक आळशी आणि भिकारी असून त्यांचा देश नेहमीच दुसऱ्यांच्या गुलामगिरीत राहतो. आणि याचे ढळढळीत उदाहरण म्हणजे आपला हिंदुस्थान होय. काव्य फुले या काव्यसंग्रहातील तयास मानव म्हणावे का या कवितेत त्या लिहितात, ज्योतिषराम सामुद्रिक हो, स्वर्ग नरकाच्या कल्पनाही, पशु नाही त्याजो पाही, तयास मानव म्हणावे का. ज्योतिष, भविष्य, स्वर्ग, नर्क या कल्पना योग्य नाहीत, तसेच पशुतही या कल्पना नाहीत. अशा गोष्टींवर विश्वास असणाऱ्यास मानव म्हणावे का असा प्रश्न त्या उपस्थित करतात. सत्यशोधक समाजाचे खंदे कार्यकर्ते नारो बाबाजी महाकट पाटील यांनी 1892 साली वत्सल प्रेस बडोदा येथून सावित्रीबाई फुले यांच्या भाषणाची भाषणमाला प्रकाशित केली. त्यामध्ये उद्योगावरील एक भाषण आहे. त्या भाषणातून त्यांचे उद्योग विषयक विचार प्रकट होतात. त्या म्हणतात, सदा सर्व काळ मेहनत करणे, शेतीत राबणे आणि व्यापार धंदा करणे हे उद्योगच होत. कारण त्याद्वारे आपली उपजीविका होऊन दुसऱ्याच्या उपजीविकेलाही हातभार लावता येतो. सर्व उद्योगधंदे मनुष्याच्या सुखाला कारणीभूत होतात. मनुष्याच्या सुखात भर घालणारे पैसा हे एक मुख्य साधन असून त्याची गरज सर्व मानवांना आहे. ती उद्योगातून भागत असते. दिवसभर न थकता उद्योग करणे हा मनुष्याचा धर्म असून तो त्याचा खरा कल्याण करणारा मित्र होय. उद्योगामुळे स्वतःला रोजगार तर मिळतोच, सोबतच इतरांना सुद्धा रोजगार मिळतो. उद्योगामुळे मानवी जीवन सुखी झाले आहे. तसेच पैसा हे जीवनाचे मुख्य साधन आहे आणि ते मिळवण्यासाठी सतत उद्योगशील राहण्याची आवश्यकता सावित्रीबाईंनी मांडली आहे. पुढे त्या म्हणतात, उद्योग दोन प्रकारचे असतात. एक विचारी उद्योग आणि दुसरा विचार नसलेला उद्योग. अभ्यास करणे हा एक उद्योग आहे. या उद्योगात डोळे, कान आणि बुद्धी या इंद्रियांची जरुरी असते. ओरडत भीक मागणे हाही एक उद्योग आहे, पण त्यास विचार नसलेला उद्योग म्हणतात. युरोपीय लोकांच्या उदाहरणावरून भारतीयांना समजावण्याचा प्रयत्न करतात की भूतकाळ कसाही असो, तुम्ही जर उद्योग केला तर प्रगती निश्चितच होईल. या अनुषंगाने त्या म्हणतात, युरोपियन लोकांनी उद्योग करून घड्याळे, दुर्बिणी, आगबोटी, आगगाड्या आणि गिरण्या यांचा शोध लावून उद्योग सुरू केले. इंग्रजी लोकही पूर्वी रानटीच होते, परंतु रोमन लोकांच्या सहवासाने ते उद्योगी बनले. हे सांगण्याचा उद्देश प्रत्येकाने उद्योगी माणसाच्या सोबत राहावे, म्हणजे उद्योगात आवड निर्माण होऊन आपली उन्नती होईल असा असावा. पुढे भाषणात त्या अतिशय मार्मिक विचार मांडतात. उद्योगी मनुष्य आपले सुख वाढवून लोकांना सुखी करण्याचा प्रयत्न करतो, तर दैववादी, ऐतखाऊ, आळशी मनुष्य सदोदित दुखी राहून लोकांच्या सुखात माती कालवण्याचं कृत्य करतो. त्यातून आपल्या लक्षात येते की उद्योगी समाज सुखी जीवन जगतो, तर आळशी लोक, बेकार लोक असणाऱ्या समाजात कलह जास्त प्रमाणात होतात. सावित्रीबाई रोज शाळेत जायच्या आणि रोज शेणामातीचा मारा त्यांच्यावर व्हायचा. ते त्यांना नेहमीच झालं होतं. परंतु एक दिवशी काय घडलं. डॉक्टर प्रतिभा जाधव, एकपात्री कलाकार आणि मराठी विभाग प्रमुख, कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय, लासलगाव, जिल्हा नाशिक. शेठजीच्या कामात हातभार म्हणून, शेठजीचं सपना म्हणून, जिद्द म्हणून शाळेत जायला तर लागले. पण लय काय काय सहन करावं लागलं माय मला. नको नको ते वंगाळ बोलणं ऐकावं लागायचं. शिव्या शाप द्यायची लोक. एवढं सारं करूनही आमची शाळा सुरूच होती. मग काय अर्वाच्य बोलायची, शिवीगाळ करायची. हे सारं करूनही आम्ही माघार घेत नाही म्हणून मला दगड मारायची, शेणाई हाणायची अंगावर. नीटनेटक्या साफसुत्र पातळ शाळेला येईपर्यंत पार घाण व्हायचं. अंगाचा शेणाचा वास येऊ लागायचा. मग कसं शिकवणार पोळीना? खोलीभर शेणाचा वास, अंगही वलत. मग कधीच कशाचं शेठजीकडे हट्ट न करणार मी शेठजीकडे शाळेत बदलून घालावं यासाठी पातळ मागितलं. मग शाळेत हे घाणेरडं पातळ बदलून स्वच्छ पातळ नेसून शिकवायचं. पुन्हा येताना घाणीनं माखलेलं पातळ नेसायचं. कारण येताना बी लोकांचा त्रास सहनच करावा लागायचा ना तुमच्या साऊमाईला. लोकांचा त्रास दिवसेंदिवस वाढू लागला. एक दिवस तर नको ते आखरीतच घडलं. रोज जायचे तशी शाळेत जाते. मवाल्यात घोळका तिथं उभाय. माझ्या डोळ्यावर डोईवर पदर हाय. छातीशी पाठी पुस्तक घट्ट धरलेलं. नजर समोर चालते, नजर समोर आहे. झप 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 पावलं टाकत शाळेकडे जाते. रस्ता रोजच घाण घाण बोलणं, शिव्या शाप कानावर पडू लागले. कुठून तरी शेण येऊन अंगावरलं पातळ माखत होतं.
शरीराला नकोसा थंडगार स्पर्श होत होता. माझी नजर तरीही स्थिर, चित्त एकाग्र. नजरेपुढं फक्त माझ्या मुलींचे चेहरे, माझी वाट पाहणारे. तेवढ्यात त्या वाळकुराच्या घोळक्यातून त्यांचा म्होरक्या पुढं आला आणि मला म्हणाला, ए बाई, माग फिर. मी अजिबातही डुकून पाहिलं नाही. पुन्हा आवाज आला, ए बाई, माग फिर. मी पुन्हा दुर्लक्ष केलं. ऐकून ना ऐकल्यासारखं केलं. मग मात्र तो लय पिसाळला, कळल्यावानी करू लागला आणि चिडून येऊन माझ्या अक्षीजवळ येत माझा हात धरून पाहू लागला. आमचं तिला येत म्हणाला, पोरींना लिहा वाचायला शिकवतीस वय ग, गुमान माग फिर, नाही तर भर रस्त्यात तुला बेआबरू करीन. आता मात्र एवढा वेळ त्याच्याकडे ढुंकू नाही न पाहणारी तुमची साऊमाय मी थांबले. एवढा वेळ त्याच्याकडे ढुकू नाही पाहिलेली मी थांबले. डोईवरचा पदर कमरेला खोचला, माग फिरले, जवळच्या वाट्यावर पुस्तक ठेवले, दान दान पावलं टाकत त्या मवाल्याच्या दिशेनं जाऊ लागले. त्याच्या पुढ्यात जाऊन उभी ठाकले. त्याच्या नजरेत नजर भिडवून संतापानं पाहत होते आणि त्या भर रस्त्यात साऱ्याने आपला श्वास रोखून धरलेला. आता हिवाळ्याची पोर काय करते म्हणून सारे डोळे वट्टे करून नवलाईनं पाहत होते. मी त्याच्या पुढ्यात उभं राहिले. घडीचा बी येळ न दवडता त्याच्या जोरदार मुस्काटीत वाजवली. सारचा वाक झाली. त्या रस्त्यावर मसनागत शांतता पसरली. मी पुन्हा माझी पाठ्यपुस्तकं उचलली, काळजा शिकवताळली, डोईवर पदर सारखा केला आणि पुन्हा भिडवाड्याकडे झपझप पावलं टाकीत चालू लागले. काळजात वादळ होतं, डोळ्यात आग होती आणि डोक्यात ध्येय होतं. आता तर पुरींना शिकवलंच पाहिजे. त्यांच्यात हिम्मत, धीर, विचार पेरला पाहिजे, रुजवला पाहिजे. म्हणजे अशा धटिंगरांची हिम्मत होणार नाही पुन्हा पुन्हा बाईच्या आबरूकडं नजर वाकडी करून पाहायची. पोरीबाळी शिकल्या पाहिजे. चूलन मूल रांधा वाडा उष्टी काढाच्या पल्याड बी लय मोठं जग असतंय. बाई म्हणजे नुसती पोरांना जन्म द्यायचं मिशीन नसतंय. एक अख्खं जिवंत माणूस असतं, मन, भावना, विचार, जाण असलेलं. त्या दिवशी पोरींना शिकून घरी आले, पण कोणीच बोललं माझ्याशी. सकाळी त्या मवाल्याच्या थोबाडीत दिल्यानं ठेव ती बातमी आता पतूर साऱ्या पुण्यात वाऱ्याच्या येगानं पसरलेली. ती बातमी घरी येऊन बी धडकली होतीच की माझ्या. मी घरी आले, पण माझ्याशी कुणीच बोलना. माही चलबिचल लईच वाढली, जीवाची घाण मिरवू लागली. माणसाला इतरांशी बोलावं वाटतं, सांगावं वाटतं, ऐकावं वाटतं. मी बी माणूसच, मग मला इथे वाटणारच ना. कुणी बोलना माझ्याशी. सारा अंधार चौकड, नुसता अंधार. कुणीतरी काहीतरी बोलाव, घडलेल्या घटनेवर काहीतरी तर बोला. शिवा द्या, शाप द्या, भूषण द्या, दूषण द्या, पण बोला कुणीतरी माझ्याशी. सारखं मन वरडून सांगत होतं, बोला माझ्याशी. हे सारं वादळ काळजात घोंगावताना सारा अंधार चिरत एक हात खांद्यावर इसावला अलगत माया. कुणाचा होता माहितीये तो हात? तो हात होता माहेशेडजीचा, क्रांतीबाचा. आणि खांद्यावर तो हात इसावल्यानंतर त्या पाठोपाठ जे वाक्य आलं ते जगातलं सर्वात सुंदर वाक्य असं. एका नवऱ्यानं आपल्या बायकोसाठी म्हणलेलं, एका पुरुषानं बाईसाठी म्हणलेलं. माहितीये काय होतं ते वाक्य? ते वाक्य होतं, अशीच वाघासारखी जग, अशीच वाघासारखी जग. खरं सांगू भावानं बहिणीनं, शेडजीचा तो विश्वास न प्रेम त्या वाक्यानं दाखवला. त्या वाक्यामुळे मला दिसला आणि हे बळ मला जन्मभर पुरणार होतं. माझं शेडजी सारखंच बहिणीनो, तुमचा ज्योतिबा बी तुमच्या पाठीशी असा भक्कमपणे उभा राहिला ना, अख्खं जग तुमच्या विरोधात गेलं तरी तुम्हाला त्याची पर्वा वाटणार नाही. कुणाच बाईला त्याची पर्वा वाटणार नाही. फक्त तिचा ज्योतिबा तिच्या पाठीशी उभा पाहिजे, बस. रोज शाळेत जायचो, फातिमा बी सोबत असायची आणि हा त्रास रोजच सहन करावा लागायचा. एक दिवस गेली की मामांजींकडं सांगितलं, तुझ्या पोरानं आणि सुनेनं जी काही थेर लावली ना, त्या पोरी बाळींना शिक्षित करण्याची, या शूद्रांना शिक्षित करण्याची ती बंद कर, नाहीतर आम्ही तुला वाळीत टाकू. हो. त्या दिवशी संध्याकाळी गेलो आम्ही घरी. हात माग बांधलेले मामंजी अस्वस्थ होऊन निर्धार्या मारताय. आम्ही दिसता क्षणी थबकले आणि म्हणाले, तिथंच थांबा.
तुमच्या पुढे 2 पर्याय ठेवतो आज. एक तर घर सोडायचं किंवा समाजकार्य सोडायचं. आम्हाला तर हे माहितीच होतं. कधीतरी हे आमच्या बरोबर घडणारच आहे. आमचा निर्णय उभी झालेला होता. आम्ही नेसत्या वस्त्रांशी घर सोडलं. घर सोडलं तेव्हा गंज पेठेतल्या उस्मान भाईनं लई मदत केली आमची. त्याची बहीण फातिमा बी शाळेत येऊ लागली, शिकू लागली, शिकवू लागली. प्रवाहाच्या दिशेने सारेच वाहतात, पण प्रवाहाच्या विरुद्ध दिशेनं जाण्यासाठी एक जिगर लागते, हिंमत लागते, धैर्य लागते. हे आमच्या बरोबर लहुजी होते, फातिमा बी होती. त्या साऱ्यांनी लय बळ दिलं. भिडेवाड्यात 1848 मध्ये मुलींची पहिली शाळा सुरू झाली. सावित्रीमाई शिक्षिका म्हणून रुजू झाल्या त्या दिवशी पहिली भारतीय स्त्री शिक्षिका हा इतिहास रचला गेला. त्या काळातील त्यांचे शिक्षणविषयक विचार त्या काळाच्या पुढे आणि आजही अनुकरणीय होते. त्या म्हणत, आपल्या मुलांना शिकवणे प्रत्येक मातापित्याचे कर्तव्य आहे. जे मातापिता आपल्या मुलींना शिकवत नाहीत ते त्यांचे शत्रू असतात असं समजावे. म्हणून प्रत्येक आईवडिलांनी आपल्या पाल्यांना विद्या शिकवावी, कारण विद्येच्या योगे ते सदाचाराचे व्रत पाळण्यास समर्थ होतात. अशाच स्वरूपाचा विचार आता कायद्याने रुजवण्याचा प्रयत्न होत आहे. कारण बालकांना शिक्षणाचा मूलभूत अधिकार दिलेला असून जर बालकाचे आईवडील हे त्याच्या शिक्षणाला आळकाठी घालत असतील तर कायदा पालकांसाठी सुद्धा सक्त करण्यात आला आहे. आनंददायी शिक्षणाचा प्रयोग, शास्त्रशाळेचा प्रयोग, प्रौढ शिक्षणाचा प्रयोग, विद्यार्थी स्थिती, वातावरणानुसार गटवार अभ्यासक्रम अशा वेगवेगळ्या प्रयोगामुळे सावित्रीमाई शिक्षण तज्ञ ठरतात. एका भाषणात त्या म्हणतात, आळस, परावलंबन वगैरे दुर्गुण न वाढण्यास आणि मनुष्याच्या अंगचे सद्गुण वाढण्यास उपयुक्त असा कोणता धर्म असेल तर तो विद्यादान होय. विद्या देणारा आणि विद्या घेणारा असे दोघेही या धर्माच्या योगाने खरीखुरी माणसे बनतात. या धर्माच्या शक्तीमुळे मनुष्यातील पशुत्वाचा लोप होतो. विद्या देणारा धैर्यशाली निर्भय बनून विद्या घेणारा सामर्थ्यशाली शहाणा बनतो. विद्या हे सर्व मानव प्राण्यांसाठी उपयुक्त आहे आणि ज्ञान कोणत्याही भाषेत असो ते महत्वाचे असते. त्या काळातील लोकांना इंग्रजी भाषेचे महत्व इंग्रजी शिका या कवितेतून त्या मांडतात. इंग्रजी माऊली क्षुद्रांना पान्हा पाजी, संगोपन आजी करत असे. इंग्रजी माऊली तोडते पशुत्व, देई मनुष्यत्व क्षुद्र लोका. तर श्रेष्ठ धन या कवितेत त्या म्हणतात, अभ्यास करी विद्येचा विद्येस देव मानुनी, घे नेटाने तिचा लाभ मनी एकाग्र होऊनी. विद्या हे धन आहे रे श्रेष्ठ साऱ्या धनाहुन, तिचा साठा जयापाशी ज्ञानी तो मानती जन. या ओळींवरून विद्याधनास त्यांनी सर्वश्रेष्ठ मानले. थोडक्यात सदाचरणाने वागावे, व्यसनापासून दूर राहावे आणि कर्ज शक्यतो काढू नये हा सुखाचा मार्ग आहे असे त्यांच्या विचारधनातून जाणवते. 1892 साली सत्यशोधक समाजाच्या 20व्या परिषदेचे अध्यक्षपद सावित्रीमाईंनी भूषवले आणि ज्योतिरावानंतर सत्यशोधक चळवळीचे नेतृत्व केले. पुणे कॉलेज प्राचार्य मेजर कॅन्डी यांनी 16 नोव्हेंबर 1852 रोजी विश्राम बागेत ज्योतिरावांचा सत्कार केला. यावेळी गफ्फार बेग, मुन्शी, बापू मांडे, फादर लिजिट आदी लोक उपस्थित होते. सर्वात शेवटी सत्काराला उत्तर देताना महात्मा फुले म्हणाले, खेड्यातील पाटील यांच्या सुखवस्तू घरी जन्मलेल्या मुलीला ध्येयपूर्तीसाठी जो वनवास पत्करावा लागला तो तिने आनंदात भोगला. अडचणीत आणि दुःखात मोठी भागीदारी स्वीकारली. म्हणून हा जो प्रतिकात्मक सत्कार आयोजित करण्यात आला त्याची माझ्यापेक्षा ती धनी आहे. कारण घर आणि कार्य या दोन्ही गोष्टींचा व्याप तिने सांभाळला. स्वतःची पत्नी म्हणून हे स्पष्टपणे सांगण्यास संकोच वाटत होता, पण तिचं श्रेय तिला दिलं नसतं तर निर्मात्याच्या घरी ती अन्यायाचं ठरेल. महात्मा ज्योतिराव फुलेंच्या या शब्दातच सावित्रीबाई फुलेंच्या कर्तृत्वाचा गौरव आहे. आत्ताच आपण सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त समन्वित रूपक ऐकलं. क्रांती ज्योतीच्या शलाका. लेखक प्राध्यापक रमेश भड. सहभाग डॉक्टर प्रतिभा जाधव आणि डॉक्टर स्वप्ना लांडे यांचा. निवेदन सुधीर फुलके आणि प्रीती जैन. सादरकर्ते आशिष गावंडे. निर्मिती सहाय्य सूरज गोळे यांचं. आणि ही निर्मिती होती आकाशवाणी अकोला केंद्राची. FM वाजून 20 मिनिटं झालेत. राष्ट्रीय मराठी बातम्या आता मुंबई